हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी डायरेक्ट रात्री शूट करते आहे 7 वाजता. जॉबवरून घरी गेले आणि आज होती माझी गाडी म्हणजे ट्रॅव्हल्स परत हिंगोलीवरून पुण्याला म्हणते, पुण्यावरून हिंगोलीला जाण्यासाठी. तर घरी गेले, बॅग वगैरे मी आवरून ठेवली होती, पटकन चेंज वगैरे केलं आणि थोडंसं खाल्लं आणि लगेच मग यांनी मला सोडलं ट्रॅव्हल स्टँडला. तिकडून माझी दीदी, माझ्या दीदीची मुलगी आणि माझे जीजू हे पण येणार होते. आणि हे बघा आले, ही तर माझी वाटच बघत होती. हे तिकडूनच बसून आले होते आणि मग मी बसले यांच्यासोबत. आम्ही सगळे सोबतच येणार होतो. माझे आहो येणार नव्हते कारण माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं आणि आम्ही सगळे जात होतो. मग मी काही थोडे स्नॅक्स आणले होते खायला. आणि ही बघा दीदी माझी आणि ही चिव आहे, तर तिच्यासाठी काहीतरी खायला न्यावं लागतं कारण वाट बघते मावशीची. मग आम्ही मस्त खाल्लं पिल्लं थोडंसं. आणि एवढी छान ही ट्रॅव्हल्स होती ना, बियाणीची ट्रॅव्हल्स होती, नवीनच झालेली आहे ती. मग आम्ही मस्त असं खात पेत खूप जास्त गप्पा वगैरे केल्या. तिने थोडीशी शॉपिंग वगैरे दाखवली, काय काय घेऊन आली ते लग्नासाठी. आणि लिटरली उद्या म्हणजे आम्ही सकाळी पोहोचणार होतो 7 वाजता आणि उद्याच लग्न होतं. आणि परत मला लग्न करून संध्याकाळी म्हणजे 8-9 वाजता परत माझी गाडी होती आणि मला परत 9 वाजता बसायचं होतं. म्हणजे मी फक्त एका दिवसासाठी पुण्यावरून हिंगोलीला जात होते. आणि हिची मस्ती बघा, इथे अगोदर बोलत होती मला व्हिडिओमध्ये घे माऊ, व्हिडिओमध्ये घे. आणि जेव्हा मग व्हिडिओमध्ये घेत होते तेव्हा उगेच नखरे करत होते. मग एका जागी आम्ही थांबलो, लोक जेवायला वगैरे थांबली होती. मग तिला म्हणलं चल आपण खाली जाऊयात. आणि मग तिला थोडंसं आणखी काही खायला वगैरे घ्यायचं का विचारलं. मग दीदी तर नको बोलली होती, पण एक लस्सी घेतली. लस्सी आम्ही आमच्यासाठी म्हणजे दीदीसाठी घेतली होती, पण ही कुठं लस्सी पिऊ देते का आम्हाला, स्वतःच घेऊन बसली. आणि हे पास्ता आहे ते पण घेतला होता. मग ते पण आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ला थोडा. आणि परत मग ती बोलली चल मीनू माऊ आपण खेळूयात, माझ्यासोबत खेळ थोडा वेळ. आणि तिकडे माझे जीजू बघा मोबाईल बघत बसले होते. मग आम्ही खूप मस्ती केली. तिला फक्त धिंगाणा लागतो आणि ती म्हणूनच माझी एवढी वाट बघत राहते, कारण की मीनू माऊ आली की मस्त आम्ही मस्ती करू म्हणून. मग मस्ती वगैरे केली आणि मग म्हणलं आता चला झोपा, कारण उद्या खूप जास्त धावपळ होणार होती सगळ्यांची. मग पोहोचले आणि काहीच शूट केलं नाही कारण की गेले आणि पटकन आंघोळ वगैरे केली आणि सगळं आवरण्यातच गेलं. मग पटकन अशी साडी वगैरे घालून घेतली. ही साडी मला माझ्या आहोंनी गिफ्ट केलेली आहे दिवाळीला, तर किती सुंदर आहे बघा चॉईस. आणि मग नंतर पटकन साडी वगैरे चेंज केली मी आणि मेकअप करायला घेतला. हेअरस्टाईल पण मी अगोदरच केली होती आणि शूट तर मी काहीच केलं नाही कारण की गडबडच एवढी जास्त होती. आणि हा व्लॉग खूप दिवसाचा आहे, म्हणजे 15-20 दिवस झाले असतील, नाही जास्त दिवस झाले असतील. पण आत्ता मी व्हॉईस देते आणि आत्ता एडिट करून अपलोड करते. तर आय एम सो सॉरी, खूप जास्त उशीर झाला आहे. मग मी पटकन अशी तयार झाली, म्हटलं चला आता मोबाईल बंदच करते कारण चार्जिंग पण नव्हती. मेकअप माझा डन झालेला आहे. तर मेकअप कसा वाटतो आहे, सेट झाला की आणखी छान वाटतो मेकअप. मग तोपर्यंत मग म्हटलं चला आपण बांगड्या वगैरे सेट करून घेऊन बांगड्या पण घालून घेऊ. ज्वेलरी घालायची राहिली होती माझी गोल्डची, ती खाली आईजवळ असते. मग मी खाली जाऊन घालणार होते ज्वेलरी वगैरे. मग मी मस्त अशा पटकन बांगड्या वगैरे सेट केल्या, खाली गेले आणि ज्वेलरी वगैरे घालून घेतली सगळी. तर हे बघा बांगड्या पण घातल्या, ज्वेलरी पण घातली आणि एवढा उशीर झाला होता खूप जास्त. मग पटकन गाडीत बसलो मी आणि आई. आणि एवढी गरमी होत होती ना खरंच. आणि मार्चमध्येच लग्न होतं, मी आत्ता विसरले. आणि मग आम्ही मस्त गेलो असं शेताचे नजारे पाहत आणि एवढं ऊन होतं. आणि तिथं गेलो की लगेच 10 मिनटात डायरेक्ट नवरदेव नवरी आले. म्हणजे आम्ही लिटरली वेळेवर गेलो होतो लग्न लावायच्या. मग काहीच बोलणं वगैरे कोणासोबतच जास्त झालं नाही कारण की लग्न लावायच्या अगोदरच सगळे भेटतात. लग्न एकदा लागलं म्हणजे सगळे जेवण वगैरे करून चालल्या जातात. आणि माझी दीदी तिची तब्येत बरी नव्हती, ही माझी आई, हे माझ्या सासूबाई दीदी वगैरे होत्या. मग आम्ही तिथून निघालो आणि कारण की मला रात्री परत रिटर्न यायचं होतं. मग आम्ही तिथून माझ्या नणंदबाईकडे गेलो आणि ते माझेच व्हिडिओ लावलेले होते. मग इथं लाडू करंज्या वगैरे दिल्या होत्या. तर ह्या म्हणत होत्या मला नको घेऊ व्हिडिओमध्ये, तरी पण मी घेतलं. मग तिथं त्यांना लाडू वगैरे दिले थोडेसे. मग घरी आले आणि बघा माझा अवतार. अगोदर तर केस हे करून घेतले कारण की केसांवर मी स्प्रे मारला होता.
तर ते एवढे रफ झाले होते ना खरंच. आणि मग पटकन म्हणलं, आणि परत मला आता संध्याकाळी काहीच शूट करायला भेटणार नव्हतं, कारण मला आता पटकन काय करायचं होतं, साडी वगैरे चेंज करायची होती. मेकअप काढला मी सगळा, बांगड्या वगैरे काढून घेतल्या, ज्वेलरी वगैरे काढून आईजवळ नेऊन दिली, आणि मग ड्रेस वगैरे आवरला, ड्रेस वगैरे घातला म्हणजे, आणि पटकन मग संध्याकाळची इकडे वापस येण्याची तयारी केली. नाही, मी काहीतरी स्वयंपाक पण बनवला होता, कारण आमचे जेवणं लवकर झाले होते. आणि बघा कसा झाला आहे माझा अवतार. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुण्यामध्ये गेल्यानंतर. बाय.